काकडा हातात घेऊन देवाला ओवाळल्यानंतर मुखप्रक्षालन झालं, दूध पिऊन झालं. त्यावरून रामायणातला एक प्रसंग आठवतो. विश्वामित्रांच्या यज्ञात राक्षस त्यांना फार त्रास देत असत. त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी बालवैन राम आणि लक्ष्मण यांना नेण्यासाठी विश्वामित्र राजा दशरथाकडे आले. दोघांना नेताना पाहून माता कौसल्येचं हृदय हळवं झालं. ती विश्वामित्रांच्या पाया पडून त्यांना सांगू लागली, माझ्या रामाला रोज साय साखर लागते, तेवढी ती त्याला द्या बरं. कौसल्या धरिते ऋषीचे हो पाय, कौसल्या धरिते ऋषीचे हो पाय, द्या माझ्या रामाला साखर साय. ऋषीचे हो पाय, द्या माझ्या रामाला साखर साय, द्या माझ्या रामाला साखर साय, द्या माझ्या रामाला साखर साय. विश्वामित्र आले, दशरथ वंदितो पाय. रामासी न्यावया विश्वामित्र आले, दशरथ वंदितो पाय. राम सौमित्रा रथी बैसविले, कौसल्या करिहाय हाय. राम सौमित्रा रथी बैसविले, कौसल्या करिहाय हाय. द्या माझ्या रामाला साखर साय, द्या माझ्या रामाला साखर साय, द्या माझ्या रामाला साखर साय. जनकाने वंदिले पाय. अहिल्या उद्धरोनी मिथिलेसी जाता, जनकाने वंदिले पाय. शिवधनु भंगोनी सीतावर येली, लंकानाथ परतोनी जाय. शिवधनु भंगोनी सीतावर येली, लंकानाथ परतोनी जाय. द्या माझ्या रामाला साखर साय, द्या माझ्या रामाला साखर साय. कौसल्या धरिते ऋषीचे हो पाय, कौसल्या धरिते ऋषीचे हो पाय. द्या माझ्या रामाला साखर साय, द्या माझ्या रामाला साखर साय, द्या माझ्या रामाला साखर साय. द्या साखर साय, द्या साखर साय.